माजी आमदार संजय बाबा घाटगे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांची आपल्यासोबत विधायक वळणावर युती झाली आहे। आता पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देऊन आम्ही तिघांनी घेतलेला निर्णय सार्थकी ठरवा, महाराष्ट्रात इतिहास निर्माण होईल, असा उच्चांकी विजय घडवा, असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं। कागल इथं कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते। पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा गहिनीनाथ नगर इथल्या पटांगणात आयोजित करण्यात आला होता। नामदार हसन मुश्रीफ, माजी आमदार संजय बाबा घाटगे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे प्रमुख उपस्थित होते। गावागावात विकासाचं काम व्हावं, गोरगरिबांचं स्वप्न पूर्ण व्हावं आणि जनतेच्या आशा आकांक्षा फलद्रूप व्हाव्यात, या एका इच्छेनं आम्ही एकत्र आलो आहोत। कुणाला एकटं पाडण्यासाठी आम्ही 3 गट एकत्र आलेलो नाही, असं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। याचा बाक काढतो, त्याचा बाक काढतो असं न म्हणता काम करा, नाहीतर तुमचाच बाक निघेल। अधिकृत उमेदवार सोडून आमच्यावर निष्ठा असलेल्या सगळ्या उमेदवारांनी स्वतः माघार घ्यावी। आमची इच्छा होती त्यांनीही आमच्यात यावं। आमची तिघांची ही केवळ युती नाही, तर नवी रणनीती आणि महाविकासाचा निर्धार आहे। या निवडणुकीत प्रत्येकानं प्रामाणिकपणे काम करावं, मनामध्ये कसलेही मतभेद ठेवू नयेत, असंही त्यांनी सांगितलं। तर सोयीची राजकीय भूमिका घेणाऱ्यांचा आणि ज्या त्या गटाशी प्रामाणिक राहणाऱ्या कार्यकर्त्यांचा वेगळा विचार करण्याची वेळ आता आली असल्याचं समरजित सिंह घाटगे यांनी स्पष्ट केलं। दरम्यान युतीचा हा दिवस बघायला विक्रमसिंह घाटगे असते तर धन्य झाले असते, असं माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी सांगितलं। जनसामान्यांचा विकास करावा, माता बहिणींचे अश्रू पुसावेत, दुःख, दारिद्र्य, अंधश्रद्धा आणि गरिबी दूर व्हावी, यासाठी युती आहे, असं संजय बाबा घाटगे म्हणाले। यावेळी रणजित पाटील, भैया माने, अमरीश सिंह घाटगे, प्राध्यापक सुनील मगदूम, राजेंद्र भोरे, विजय काळे यांनीही मनोगतं व्यक्त केली। मेळाव्याला वीरेंद्रसिंह घाटगे, नवीद मुश्रीफ, युवराज पाटील, MP पाटील, नगराध्यक्ष सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, सूर्यकांत पाटील, कृष्णात पाटील, राजेखान जमादार, धनराज घाटगे यांच्यासह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार उपस्थित होते।